देखील सम्यक क्रांती चॅनलचे माननीय नील भाऊ चव्हाण या ठिकाणी भाषण करणार आहे. त्यांना आपण एक तास देऊ. तरी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा. जय 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 भीम. जय 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 भीम. सर्व महापुरुषांना अभिवादन आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. या ठिकाणी बोलण्याचं कारण असं की आपण पाहिलं की शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला त्वरित करण्यासाठी मी जवळपास 15 दिवस दिल्लीमध्ये होतो आणि त्यावेळेस सुद्धा जवळपास 11 महिन्यापेक्षा जास्त हे आंदोलन सुरू होतं आणि 700 शेतकरी त्या ठिकाणी शहीद झाले होते. आता या सरकारने खाजगीकरण केलेलं आहे आणि या खाजगीकरणाच्या माध्यमातून जे कामगार आहेत त्या कामगारांचं शोषण होत आहे. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे सर्वांना की जर का हे सरकार शेतकऱ्यांचं नाहीये, जर का हे सरकार कामगारांचं नाहीये, तर नेमकं हे सरकार आहे तरी कुणाचं? मित्रांनो, आपण हे सरकार निवडून दिलेलं आहे, हा आपला भास आहे. खरं तर हे सरकार ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आलेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण संपूर्ण देशात या सरकारच्या विरोधामध्ये खूप मोठा आक्रोश आहे. हे सरकार विद्यार्थ्यांचं नाहीये, शिक्षण यांना नको आहे, सर्वांना अनपढ ठेवायचं आहे. शिक्षित झालेल्या लोकांना ते म्हणतात तुम्ही पकडत आला, म्हणजे हे सरकार कुणाचं आहे तुम्ही समजू शकता. आज काल जे राजीनामा झालेला आहे, हा राजीनामा आपण बघितलं की स्वाम्या गेला आणि गोम्या आला, अशा प्रकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. दुसरा जो शिक्षण मंत्री ठेवलेला आहे तो सुद्धा शिक्षण मंत्री काही कामाचा नाहीये, हे लक्षात घ्या. आता जर का शिक्षण मंत्री नेमायचं असेल तर खरं तर सोनम वांगचुक यांच्यासारख्या उच्च शिक्षित आणि पर्यावरणवादी या व्यक्तीला निवडायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी स्वाम्याला घरी पाठवलं आणि गोम्याला घेतलं. अशा प्रकारची परिस्थिती आहे. मी 18 आणि 19 तारखेला दिल्लीला जंतर मंतरला होतो आणि त्या ठिकाणी पाहिलं की जे सोनम वांगचुक आहे त्यांना किती भयानकपणे हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने दाखल करण्यात आलं, त्यांचा संपर्क तोडण्यात आला आणि त्यांचं आंदोलन तोडण्याचा प्रयत्न केला. तर हे खरं निषेधार्थ आहे. या ठिकाणी संजय भाऊंनी हे जे आंदोलन ठेवलेलं आहे, जरी राजीनामा आलेला असला तरी या आंदोलनाला खूप मोठं महत्व आहे. कारण असे वारंवार आंदोलन झाले पाहिजे, ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन झाले पाहिजे, खाजगीकरणाच्या विरोधात आंदोलन झाले पाहिजे. खूप साऱ्या समस्या आहेत. जे शेतकरी आहेत ते सुद्धा आतापर्यंत दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलनाला बसले होते. त्यांच्या मागण्या करू असं म्हटलं गेलं, परंतु त्यांच्या सोबत सुद्धा धोका झालेला आहे. त्यांच्या अजून मागण्या पूर्ण झालेल्या आहे. या देशामध्ये फक्त 2 जणांच्या मागण्या पूर्ण होतात, तो म्हणजे अडाणी आणि दुसरा म्हणजे अंबानी. तर लक्षात घ्या बांधवांनो, हे सरकार आपल्या सामान्य लोकांचं सरकार नाहीये, हे सरकार अडाणी आणि अंबानीचं सरकार आहे. त्यामुळं हे सरकार बाद करणं, या सरकारला घालवणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तुम्ही स्वतःला सामान्य समजू नका. आपल्या संविधानामध्ये सर्वात पहिलं जे म्हटलं गेलं आहे की आम्ही भारताचे लोक, एवढी पावर बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे आणि मतदानाच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामुळे आपण स्वतःला कमजोर समजू नका. हे मंत्री, हे पंतप्रधान आपले नौकर आहेत, मुख्यमंत्री आपले नौकर आहेत, मंत्री आपले नौकर आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांचं सरकार सुद्धा घालवणं अत्यंत गरजेचं आहे. या दिशेने आपण या ठिकाणी एक पाऊल जिंकलेलो असलो तरी ही लढाई संपलेली नाही असं या ठिकाणी नमूद करतो आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. जय भीम जय शिवराय. या ठिकाणी